शास्त्री पंडितांनी मुकरर केलेला ललिता पंचमीचा मंचकारोहण दिवस उजाडला. विचारपूर्वक शंभूराजांनी मंचकारोहण करण्याचा निर्णय घेतला होता. सवीद मंगलस्नान घेतलेले संभाजीराजे अब्दागिरे गुर्जबदार शास्त्री पंडित यांच्या मेळाव्यातून खाशा मार्गाने सिंहासन चौतऱ्यावर येताच मानकऱ्यांनी दाटला दरबार वाऱ्यावर लवत्या कुरणासारख्या मुजऱ्यांसाठी झुकला. आज प्रधानमंडळाच्या मानकरी सोनस्तंभाजवळ कुणीही उभे नव्हते, कारण हा राज्याभिषेक नव्हता. मंचकारूढ होऊन राज्यसूत्रे आपल्या हाती स्वीकारल्याचा तो केवळ एक रिवाजी विधी होता. मुहूर्तवेळी मंत्रकोशांच्या गजरात सिंहासनाला नम्र भावे वंदन करून त्याला चुकूनही पदस्पर्श होणार नाही याची दक्षता घेत संभाजीराजे राजआसंदीवर आरूढ झाले. क्षणमात्र त्यांनाच कळेना की आपल्या छातवानांकडे ठोके चढीला का पडावेत. उरात न कळणारी, पूर्वी कधी न अनुभवलेली प्रचंड खळबळ का माजावी. कानशिले सनसनून का यावीत. पाठीच्या कण्यातून भवानीचा पाजळला पोत सरासर फिरतो आहे असे का वाटावे. गर्दन नागफण्यासारखी ताठ का व्हावी. नेहमी आगे मागे वावरणारी समोरच्या दरबारी चौकातील तीच हंबीरराव, आनंदराव, येसाजी काका, केशव पंडित, कवीजी, राघोपंत, खंडोजी ही माणसे त्यांना त्या राजसिंहासनावर बसताच एकदम आगळी वेगळी वाटू लागली. आपल्या शरीराचे हात पाय निहाळावेत तसेच ते दरबारातील मानकरी निहाळू लागले. वडील झाले असले तरी अंबीरराव, केसाजी कंक ही माणसे त्यांना आता भवानीबाईसारखी अपत्यवय वाटू लागली. या म्हणूनच त्यांना कळून आले की हंबीरराव बोलताना वारंवार ओठावरच्या मिशाखाली पालथी मूठ देतात. येसाजी कंकांचे पांढरे शुभ्र कानकल्ले मंचे बोलण्यापूर्वी थरथरतात. कवी कुलेश बोलताना मध्येच आपल्या हातांची सडक बोटे निहाळतात. खंडोजींची बाराबंदी छातीवर तुटेल एवढ्या तणावात असते. केशव पंडितांच्या कपाळीचा ठसठशीत गंध टिळा आठ्यांच्या घड्यावर दुमडत जातो. रायाजी अंतोजी बोलताना कधी गर्दनच वर घेत नाहीत. सिंहासनाच्या सायवळ हाताला असलेले समतोल सोनतराजू दृष्टीस पडताच शंभूराजांना आपले समोरच्या दरबारात पेश झालेले आरोपित रूप क्षणभर दिसले. आज या क्षणी त्यांना पुरते कळून चुकले की केवळ आबासाहेब या आसनावर होते म्हणून आम्ही सलामत सुटलो. त्यावेळी सगळे विचार त्या तराजूच्या पारड्यात समतोल सोडून संभाजीराजांनी आपल्या दक्षिण हाताचा पंजा शांतपणे उठविला. समोर आलेल्या शिक्के करंडाच्या आणि कट्यारीच्या तबकाला राजा म्हणून स्वीकृतीचा हातस्पर्श दिला. राजदंडाचा मंत्र होईपर्यंत सोनेरी मत्स्यमा मोर्चेले हाती धरला. दरबारी मानकऱ्यांच्या मरातबी वस्त्रतबकांना ते हस्तस्पर्श देऊ लागले. रायगडाच्या सलामी तोफांची कडकडती बत्ती भोवतीच्या टोपीकर, सिद्धी, फिरंगी, मोगल, कुतुब आणि इदलशहांना जणू गरजून सांगू लागली, मराठी दौलतीचा शिव गेला तरी त्या आसनावर आता रुद्र आला आहे. सरलष्कर दख्खन सुबा कोकलखानानं आपले दात दाखवायला सुरुवात केली. अहिवंतगडावर अचानक हमला घातला त्यानं. अजसगडाच्या श्यामजी केशव दप्तरदारांचा माणूस खानदेशाहून आला. शिलेखाना, अंबारखाना, दारू कोठारे यावर नजर टाकून परतणारे राजे हंबीररावांना म्हणाले. गडाचं काही सेनापती चिंतक्रास्त झाले. नाही, काही नाही झालं. गड पायरोव्याना आहे. आपल्या किल्लेदाराने निकरानं खान परतविला. श्यामजींना पत्र देऊन किल्लेदारांना मानवस्त्र पाठवायला पाहिजेत मामासाहेब. जी, दर्याकडची खंदेरी बेटावरनं एक वंगाळ खबर येत आली आहे धनी. सिद्ध्याच्या मगरुरीचीच असणार. जी, आपला लई मोलाचा सारंग गेला. मायनाक भंडाऱ्याचा लोक 300 आसामी घेऊन गेल्या 15 शिद्याच्या उंदेरी बेटावरल्या जलकोटावर रात्रीचा त्यानं छापा घातला. काळो गुडूप जागा नौकी या गुण छापा फसला त्याचा. 4 विसा माणूस आणि मायनाकचा लोक ह्यांची शिरं काटून माजोर सिद्धी मुंबईला घेऊन गेला. ती धडा वेगळी शिरस समोर उभी राहिल्याने हंबीररावांची घाटी दाटली. ती वार्ता ऐकून शंभूराजे सुन्न झाले. हाती आल्या तपशिलावरून त्यांना खंदेरी बेटावरच्या जलकोटाचे महत्त्व कळून चुकले होते. खंदेरी आणि उंदेरी ही मुंबईच्या घेरातील जवळजवळ असलेली मोक्याची बेटे होती. मोठ्या परिश्रमाने खंदेरी बेट कब्जे करून महाराजांनी त्यावर जलकोटाचे बांधकाम सुरू केले होते. जे महत्त्व दक्षिण कोकणात मालवणच्या सिंधुदुर्गाला होते तेच खंदेरीला उत्तर किनारपट्टीत होते. या जलकोटामुळे मुंबई या मोक्याच्या दर्याठाणकावर जरब ठेवता येणार होती. हे खंदेरी 3 दर्यासत्तांच्या डोळ्यात खुपत होते. जंजिऱ्याचा सिद्दी कासम, सुरतेचा मोगल सुभेदार आणि मुंबईचे टोपीकर. उंदेरी घशात घालण्याचा या 3ही सत्तांनी प्रयत्न केला होता. त्यात सिद्दी कासम कामयाब झाला होता.
त्याने सुरतेच्या मोगली सुभेदारांची संधान साधून मी इथं आहे म्हणजे तुम्हीच आहात या ढंगाने पावले टाकली होती. त्या सुभेदारांच्या मत्तीने सिद्धी मुंबईच्या टोपीकरांनाही हवा तसा वाकवीत होता. दर्यावर चाचेगिरी करून मराठी किनारपट्टीचा मुलूक जाळून लुटून पाहिजे तेव्हा मुंबईचा आसरा घेत होता. टोपीकरांनाही पाहुण्याच्या काठीने साप मारायचा होता. जसा टोपीकर मोगल सिद्धी यांना खंदेरीचा जलदुर्ग सलत होता तशी मराठी दौलतीलाही उंदेरीवरचा सिद्ध्याची बसकन संधी साधेल तेव्हा बुडवायची होती. हे दर्या पटात घेण्यासाठी जुंपलेलं खारट भांडण होतं. चिवट सिद्धी खवचट इंग्रज यांचे तिखट मराठ्यांशी जुंपलेले. सरलष्कर मायनाकांना एक सांत्वनाचं पत्र द्या. त्यांना लिहा तुमचे मूल गेले ते दौलतीच्या शिवपिंडावरचे फूल गेले. आम्ही तुमचं बरे चालवू. सिद्ध्याच्या विचाराने राजे गुमान झाले. तो हबशी म्हणजे दौलतीच्या पदराला कुरतडणारा उंदीरच हाय. मिळेल ते चांबालतोय आणि जंजिराच्या बिळात लपतोय. एकडाव नक्षा उतराय पाहिजे त्याचा. हंबीरराव चिडीने बोलले. होय मामासाहेब, आबासाहेबांना खूप तापत्रा दिल्यात त्यानं हे आम्ही जाणून आहोत. एकदा मायनाक दौलत खान कान्होजी गोविंदजी काटे या सारंगांना बोलावून घेणार आहोत आम्ही. सिद्ध्याची बसकन उखडल्याखेरीज दर्यासही कौल देता येणार नाही. बोलत बोलत महादरवाज्यात आलेल्या राजांना मुजरा देत चांगोजीने वर्दी पेश केली. पन्हाळ्याचं कर्दे आल्यात गड्यावर. हंबीररावांकडे बघत राजे विचारगत झाले. काहीतरी मनोमन ठरवून त्याने आज्ञा केली. चांगोजी, त्यातील प्रल्हाद निराजी आणि राहूजींना मोकळे करून आमच्या भेटीला पाठवा. जी. पुढे काही ऐकायला मिळेल या आशेने चांगोजी रेंगाळला. निघा. राजांनी मामला तिथेच तोडला. आतून त्यांचे मन मोरोपंतांसाठी व्याकुळले, पण राज ओठाने ती व्याकुळता परतवून लावली. खासे वाड्याच्या सदरेवर आलेल्या राजांना राघोस स्वानंद सामोरे आले. त्यांच्या हातात बऱ्याच कागदी वळ्या होत्या. सर्व कारखान्यांच्या मत्तेची फेरिस्त सिद्ध आहेत स्वामी. फक्त रत्नशाळेची मोहर जोखमीची असल्यानं खाश्यांच्या साक्षीनं तुटावी असं सर्वांचं मत आहे. राघोपंत वळ्या चाळवीत म्हणाले. ठीक आहे दप्तरदार, आम्ही जातीनं सगळ्या कारखान्यांचा हिसाब तपास घेऊ. सर्वांना समज द्या तशी. राघोपंत थोडे घुटमळले, पण जाण्यापूर्वी काणी घालावं म्हणून तुटक म्हणाले. राजापूरहून टोपीकरांचे हेजीब आलेत आपल्या बक्षिसांची मागणी घालण्यासाठी. संभाजीराजांची चर्या पालटली. आवाज करडा झाला. राघोपंतांना समज मिळाली. त्यांना स्पष्ट सांगा तो पदराखाली घातलेला सिद्धी अगोदर हाकला मुंबईहून आणि मग या बक्षिशी मागायला. आमच्या सामने सुद्धा आणू नका त्यांना. जी. वळ्या सावरत राघोपंत हल्ले. त्यांच्या कानी जाता जाता इशारा पडला. निरोपाचे विडे देऊन त्यांना गडावरून काढा. अधिक थांबू नका. राजे हंबीररावांना काही बोलणार एवढ्यात पहाऱ्याची वर्दी आली. प्रल्हादपंत आल्यात, येऊ द्यात. हातपंजा उठवून मंजुरी देताना राजांची चर्या अनेक आठवणींनी वेढून गेली. आत आलेले प्रल्हादपंत आणि राहूजी तिवार मुजरा घालून खाल गर्दनीने उभे राहिले. विचित्र शांतता दाटून आली. बैठक सोडून प्रल्हादपंतांच्या समोर शांतपणे येत शंभूराजे म्हणाले. घाबरू नका न्यायाधीश, आम्ही तुमच्यावरील आरोपपत्र नाही वाचून दाखवणार. आबासाहेब गेल्यापासून तुम्ही पन्हाळ्याच्या रोखानं कूच होईपर्यंतच्या तुमच्या हालचालींचा बरा तपास घेतला आहे आम्ही. तुमचं खूप उशिरा आलेलं तहाचं पत्रही पावलं आम्हाला पन्हाळ्यावर. तुम्ही न्यायाधीश आहात. आमच्या मनचं न्यायाधीशाचं रूप तुम्हा पुढे ठेवण्यासाठी पेश घेतलंय आम्ही तुम्हास, काही सुनावण्यासाठी नाही. राज आसंदीवर बसल्यावेळी उतरले होते तसेच तेज संभाजीराजांच्या डोळ्यात भरून आले. प्रल्हादपंतांना ढवळून काढणारे राजबोल त्यांच्या ओठातून बाहेर पडले. राजमुद्रा धारण करणारे आबासाहेब गेले असता कट करून आम्हाला दस्त करण्यासाठी सुर्नीश पेशवे चालून आले. त्यावेळी आम्हाला खरा आधार द्यायला हवा होता तो तुम्ही न्यायाधीश होता. न्यायाला कौल देणारे, अन्यायाला जाब विचारणारे. तुमचं कर्तव्य या सरलष्कर मोहिते मामांनी बजावलं. आम्हाला न्याय मिळाला तो त्यांच्या हस्ते मैदानावर. मुलखात जसे डोंगरकडे तसे राज्यात न्यायाधीश असे आम्ही मानतो. आल्या लाटेवर झाडे पेडे डुल्ली तर आम्ही समजू शकतो, पण डोंगरकडेच डळमळू लागले तर आधार सुटल्यानं आभाळ कोसळेल याची धास्त वाटते. पंत न्यायाधीश एकवार न्यायाला कौल देणं साधलं नाही तरी चालेल, पण किमान पक्षी नकळत सुद्धा त्याच्या हस्ते अन्यायाची जोड कधी होता कामा नये. प्रल्हादपंत, राहूजी, हंबीरराव सर्वांनाच वाटले प्रत्यक्ष महाराजच तर समोर उभे राहून बोलत नाहीत ना.
आपल्याच विचारात पाठीशी हात बांधून फेर घेणाऱ्या संभाजीराजांनी आपले मन मोकळे केले. पंथ, ध्यानी ठेवा, प्रत्येक आसामीला 3 माँसाहेब असतात. एक जन्म देणारी नाळेची, दुसरी पोषण करून शेवटी ठाव देणारी पायतळीची धरती, आणि तिसरी त्याच्या जगत्या हयातीवर मिटल्या डोळ्यांनी जागती नजर ठेवणारी न्यायमाऊली. पहिलेचे डोळे ममतेनं भरलेले असतात, तिला ऐब दोष दिसत नाही. दुसरीला डोळेच नसतात, तिसरीला असलेले डोळे बंद करून घ्यावे लागतात. का? तर हाती धरलेल्या न्याय तराजूच्या पारड्यात माप घालताना भावनेपोटी काही गपलत होऊ नये म्हणून. पंथ, तुम्ही न्यायाधीश असून डोळ्यावरची पट्टी खोललीत, तुमची नजर जाया झाली. हातचा तराजू सोडून तुम्ही सीधे त्याच्या एका पारड्यात जाऊन बसलात. बसलेले सारे तडाखे मना आड घालून आम्ही तुम्हाला इतमामानं त्या पारड्याबाहेर घेत आहोत. तुमचा न्याय तराजू तुमच्या हाती देत आहोत, तो सांभाळा. पुन्हा अशी गफलत आम्हास मानवणार नाही. न्यायाधीशांनाच आरोपित म्हणून बघताना काय वाटतं हे सांगवत नाही. पुन्हा असा प्रसंग आमच्यावर आणू नका. प्रल्हाद पंताच्या नेत्रकडा ओलावून ओल्या झाल्या. हात जोडून पगडी डोलवीत ते भरल्या मणी म्हणाले, स्वामी क्षमा असावी, आम्हास पश्चाताप वाटतो झाल्या गैरवर्तावाचा. त्यांना पुढे बोलवेना. प्रल्हाद पंत, तुम्ही न्यायाधीश आहात याचीच ती निशाणी आहे. उद्यापासून तुमच्या अख्खेत्यारीची सूत्र ताब्यात घेऊन राप्ती करा. राहूजी, तुम्ही गडाचे सरकार कामावरचे सुभेदार आहात. राजे कोण आहेत याची दखल घेण्यापरीस राजधानी गोमटी कशी राहील याची दखल घेत चला. तुम्ही तुमच्या सुभेदारी कामावर रुजू व्हा. जी. राहूजी आणि प्रल्हाद पंत मुजरा देऊन जायला निघाले. कैलासवासी स्वामींच्या काळात असा प्रसंग कधी प्रल्हाद पंतावर आला नव्हता. तो आला असता तर गलबरून गेलेले प्रल्हाद पंत तसेच परतले आणि तरातरा चालत संभाजीराजांचे पाय शिवण्यासाठी लहू लागले. झटकन मागे हटत राजांनी त्यांना थोपवले. वर घेत त्यांना खांदाबेट देताना ते म्हणाले, पंत, खूप जोखीम आहे तुम्हा आम्हावर, आमच्या पाठीशी असा. समाधानाने प्रल्हाद निराजे निघून गेले. भारल्या हंबीररावांनीही निरोप घेतला. विचारगत राजे अंतपुरातील दरुणी महालात आले. तिथे येसूबाईंनी दुहाती तोलून धरलेल्या भवानीबाईंच्या डुईवर धाराऊ सोनफुले मढवलेली कुंची चढवीत होते. आबा आबा म्हणून झेपावणाऱ्या भवानीबाईंना राजांच्या हाती देताना येसूबाई म्हणाल्या, स्वारींना कळलं असेल धाकल्याबाईंना मुलगा झाला आहे. दुर्गाबाईच्या आठवणीनं ते दोन्ही जीव व्याकुळ झाले. फेरिस्तवार खास कारखान्यांच्या मालमत्तेच्या हिसाब जातीनं घेण्यासाठी राजे खासेवाड्याबाहेर पडले. त्यांच्यासोबत प्रल्हाद निराजी, हंबीरराव, येसाजी, रघुनाथ नारायण, कवी कुलेश, राहूजी, आबाजी सोनदेव, चांगोजी अशी मंडळी निघाली. पावसाने भिजल्या दगडी इमारतीवरून श्रावणी ऊन उतरल्याने पांढरट वाफात तरंगून येत होता. दूरवर पाचाळात झडणाऱ्या घाटेचे नाद काणी पडता छातीशी हात नेत राजांची घाटेला मान दिला. त्यांच्या हाती एक नक्षदार लाकडी संदूक होती. रत्नशाळा आली. राजांच्या साक्षीने मोहर तोडण्यात आली. फेरिस्त वाचले जाऊ लागले. कारकून बादाण्याचे माप करू लागले. 500 रती हिरे, 200 रती मानके, 1000 तोळे मोते, एक कलम पडताळून अलमगिरीत बंदिस्त होऊ लागले. फेरिस्त पूर्ण झाले. फेर मोहर देण्यासाठी रत्नशाळा प्रमुख बहिर्जी घाटगे अलमाऱ्या बंद करू लागले. थांबा बहिर्जी, हा सर्वात मोलाचा डाग आत ठेवून द्या, त्याशिवाय रत्नशाळा पूर्ण नाही होत. हातातील संदूक खुलून आबासाहेब नेहमी छातीवर वागवी ती भवानीची कवडीमाला शंभूराजांनी बाहेर घेत कपाळाला भिडवून पुन्हा आत ठेवली. हिरे, मानके, मोत्यांना शोभा आणण्यासाठी संदूक अलमारीत चढली. राजे गडाच्या राबत्या जामदारखान्यात आले. कारकून 9 कोटी रुपये किमतीची चलनी नाणी वजनावर मापू लागले. त्यात 5 लाख रुपयांचे केवळ सोन्याचे होणच होते. अनगढ सोने 9 खंडी, चांदी 2.5 खंडी, सर्व कलमांचे वजन झाले. होणांच्या सोनेरी ढिगांकडे नजर टाकीत राजाने राघोपंतांना आज्ञा केली, दप्तरदार, सालीना 10,000 होऊन प्रतापगडी आणि 20,000 होऊन तुळजापूर्वी आई भवानीच्या सेवेस रुजू होतील असे करा. ज्याच्या बळावर दौलत उभी राहते त्या शिलेखान्यात राजे सर्वांसह आले. वाकाच्या तोंड्यांनी पाचुंद्यात बांधलेल्या कलमांचे मोजमाप होऊ लागले. 30,000 एकधारी तेगी, 50,000 दुधारी, 40,000 भाले, 60,000 ढाली, 40,000 धनुष्ये आणि 18 लाख बाण असे हत्यार साठवण आला होते.
धारावर झळझळणाऱ्या त्या शस्त्र राशींकडे बघताना राजे गंभीर झाले. त्या राशी आबासाहेबांची दूरदृष्टी सांगत होत्या. साठवणाला हत्यारे होती, ती वागवणारे हात उभे करायचे होते. उद्याच्या काळाला सामोरे जाण्यासाठी छत्रपतींनी केलेली ती सिद्धता होती. सरलष्कर कंककाका, पावसाळा उलगताच तवाण्या सैन्याची सिंचनी करून ही हत्यारे राप्ती करायची आहेत. सर्व तर्फ्यांच्या सुभेदार हवालदारांना याची समज द्या. हे बोलताना राजांचे डोळेही धारी बनले होते. ज्या कारखान्याच्या जोरावर सैन्य दौडतात तो अंबारखाना आला. इथे दगडबंद कोठ्यात धान्यांच्या गोण्यांच्या थप्प्या रचल्या होत्या. उंदीर घुशींच्या बंदोबस्तासाठी जागोजागी चाप टाकले होते. थप्प्या रचलेल्या कोठ्यातून फिरताना अंबारखान्याचा प्रमुख तपशील देऊ लागला. ही भातकोठी 17,000 खंडी दास्तान आहे. जिरे 2,000 खंडी आहे. डाळी, कडधान्य, साखर, तंबाखू यांची कोठारे बघत जाणाऱ्या राजांना आबासाहेबांचे शब्द आठवले. तुम्ही आम्ही पहिले सेनापती आणि शेवटचे धारकरी आहोत. मावळा व्हा. आसवाबखान्याचे दालन आले. कलमवार विभाग दाखवताना प्रमुख सांगू लागला, यात जालना अहमदाबादची 1,00,000 तागे कापड आहे. यात 4,000 पांढरी व 1,000 बऱ्हाणपुरी ठाणे. यात 3,000 तागे सादिलवार आणि 4,000 तागे पैठणी कापड आहे. ती सारी संपत्ती नजरेखाली घालून गंजीखान्यात साखळदंडाने जखडलेले झुलते हत्ती बघून परतणाऱ्या संभाजीराजांच्या मनात आले. ही गजांत लक्ष्मी महाराज साहेबांनी दास्तानी केली ती का? आपल्यासाठी नाही. ते जाणून होते की सर्वात मोलाची संपत्ती आहे माणूस. इथला माणूस ताट गर्दनीनं जगावा. आपले कुलाचार त्याला निर्वेद करता यावेत, यासाठीच त्याने आपल्या हयातीचा भंडारा उधळला. आपल्याच विचारतंद्रीत चालणाऱ्या राजांना रघुनाथ नारायण अदबीने म्हणाले, कुडाळच्या देशाधिकारी गणोरामांचे पत्र आले आहे स्वामी. काय म्हणून? तेथील योगी नामदेव भट्ट बाकरे यांचा काळ झाला. मागे वारस मुलगा आहे, त्यांचे चालवली पाहिजे म्हणतात गणोराम. चालते राजे थांबले आणि म्हणाले, पंत, बाकरे बुवांच्या मुलाला घोडे आणि नजराना पाठवून द्या. त्यांचे चालेल अशी मोहीन करून दानपत्र सिद्ध करा. आमच्या दस्तुराने कुडाळी पाठवून द्या. आबाजी, तुम्ही ते दानपत्र नजरेखाली घालून त्यावर मोर्तब करा. जी. रघुनाथ पंतांना ते ऐकताना समाधान वाटले. काहीतरी आठवल्याने राजाने दुसरीही एक सूचना रघुनाथ पंतांना केली. पुण्याहून सुभेदार कामाजी रघुनाथांचा माणूस येऊन गेला आहे. पंत, देहूच्या तुकाराम बुवांचे चिरंजीव महादोबांचा आणि त्यांच्या भेटप्रसंग झाला आहे. महादोबांनाही 1 खंडी ज्वारी आणि 1 पातशाही होनाचे वर्षासन जोडून द्या. आज्ञा स्वामी. राजे, धर्मस्थळे आणि संत योग्यांवर बारकाव्याने लक्ष देत आहेत हे सर्व बघून सर्व मंडळी समाधान पावली होती. संध्याकाळी राजसदरेवर आलेल्या संभाजीराजांना दाभोळीचे सुभेदार व्यंकाजी निमदेव यांचे कारभारी मुजरा देत पेश झाले. त्यांच्या पाठीशी एक तबकधारी होता. आम्ही दाभोळहून आलो धनी. सुब्यावर झाल्या मोत्याच्या वृष्टीचा नमुना आज्ञेप्रमाणे साहेब स्वारींना दाखवण्यासाठी आणला आहे, कारभारी म्हणाले. कारभाऱ्यांनी तबकधाऱ्यांच्या हातातील तबकावरचा सरपोस हटविला. राजाने ओंजळवर मोते तबकातून उचलली. ती निरखीत ते कवी कुरेशांना म्हणाले, केवढा चमत्कार आहे कवीजी. आभाळातून सुद्धा कधी कधी असे देखणे काव्य उतरते धरतीवर. जी, मानो आकाश सुंदरी का मोतीकंठा उतर आया है. कवीजी ते दूधवर्णी सौंदर्य निरखीत म्हणाले. कविराज, धरतीसाठी विरह व्याकुळ आकाश पुरुषाच्या डोळ्यांतून सुटलेले हे अश्रू आहेत असं म्हटलं तर? संभाजीराजांना उंजळीतल्या मोत्यात दुर्गाबाईची मुद्रा तळल्यासारखे वाटलं. स्वामी, बाकऱ्यांचे दानपत्र सिद्ध झाले आहे. संमतीचे शिक्कामोर्तब द्यावे. रघुनाथ पंतांनी दानपत्र सामोरे धरल्याने संभाजीराजांनी उंजळीतील मोती तबकात सोडले. लेखणी हाती घेऊन दानपत्र वाचले आणि त्यांच्या अग्रभागी स्वहस्ते अक्षरमोती उमटवले. मतमे श्री शिवराज्य पुत्रस्य श्री शंभूराज छत्रपते यदत्रोपरिलिखितम छत्रपती श्री खान जहान बहादूर जाफर जंग कोकलताशा दख्खन सुभाप्रती राजे शंभू उपरी विशेष. प्रल्हाद पंतांनी मायना रेखला. अहिवंत गडावरून शिकस्त खाल्ल्यानंतर बागलाणातील किल्ले साल्हेरला परीघ घालून बसलेल्या खानाला जाणाऱ्या जरबी खलिद्याचा मजकूर राजे संतप्त मुद्रेने सांगू लागले. सांप्रत तुम्ही बागलाण प्रांती घातला फौजी हैदोस इकडे पावला आहे. एवढा पाऊस काळच काय तो उलगण्याची आम्ही वाट बघतो आहोत. खुल्या मैदानी तुमच्या हत्याराचे पाणी जोखण्यास खासा आम्हीच बागलाणात उतरणार आहोत. बरे समजून असणे.
प्रल्हाद पंतांनी रेकल्या मजकुरावर वाळू शिवरून खलितावळी थैलीत सरकवली. फिरंगणातून विजरईचा खलिता आहे स्वामी. आपले डिचोलीचे सुभेदार मोरोदादाजींनी केला तह मोडल्याची तक्रार आहे विजरईंची. प्रल्हाद पंतांनी राजांच्या कानी घातले. काय केले मोरोदादाजींनी? बारदेश प्रांती सिओलिम भागात छापा घालून काही आसामी दस्त केले आहेत सुभेदारांनी. डिचोलीतून जडजवाहीर घेऊन जाणारा एक फिरंगी व्यापारीही कैद केला आहे त्यांनी. विचारागत राजे फेर घेऊ लागले. काही महाराजांनी फिरंग्यांशी तह केला होता. त्यात एकमेकांच्या मुलखावर हमला करू नये अशी एक अट होती. तसेच परस्परांच्या प्रदेशात निर्वेद व्यापार चालावा असा एक सुलूक होता. पंथ मोरोदादाजींना 10 तासामी तातडीने सोडण्यास लिहा. फिरून आपल्या तर्फेने तहाचा भंग होईल अशी हरकत न करण्याची समज द्या त्यांना. जी एकाच वेळी कोकलखानाला जरब देणारे आणि आपल्या चुकल्या अधिकाऱ्याला समज देणारे राजे बघून प्रल्हाद पंतांची मान डुलली. कुडाळचं सुभेदार आल्यात. पहाऱ्याने वर्दी आणली. हातपंजा उठवून राजाने तिला मंजुरी दिली. कुडाळचे देशाधिकारी गणोराम पेश आले. केव्हा आलात गणोराम? राजाने त्यांचे कुशल घेतले. आत्ताच गड चढलो स्वामी. एक खास बाब काणी घालण्यासाठी आलोत. बोला. राजाने त्यांच्या पगडीवर नजर फिरवली. पाटगावी मौनी बुवा राहतात आमच्या सुब्यात. थोर ईश्वर पुरुष आहेत. थोरल्या स्वामींनी कर्नाटक स्वारीच्या समयी त्यांचं दर्शन घेतलं होतं. स्वामी त्यांच्या बाबीने काही करणार. सुभेदार ऐकून आहोत आम्ही मौनी बुवांबद्दल. जरूर त्यांची ऊर्जित चालवू. राजाने गणोरामांना विश्वास दिला. संतुष्ट होऊन ते मुजरा देऊन बाहेर पडले. पंथ मौनी बुवांच्या मठाला वाजंत्री व भुई यासाठी सालिना निशाणी होऊन 125 मुकरर केल्याचे कागदपत्र तयार करा. बुवांना दिवाणी वजावाटा माफ केला आहे असे त्यात लिहा. ही देणगी मठशिष्य तुरुतगिरी आहेत त्यांच्याच हवाली पावती होईल असे बघा. राजांनी प्रल्हाद पंतांना लागलीच निर्णय दिला. राजे शिर्के आणि महाडिक गड चढते आहेत. आत आल्या अंतोजींनी वर्दी दिली. मनाची दप्तरी कामे तशीच सोडून राजे प्रल्हादी निराजींना म्हणाले, चला सामोरे जाऊ. प्रल्हाद निराजी अंतोजी आणि काही धारकरी यासह शंभूराजे बालेकिल्ल्यातून आघाडी मनवण्यात आले. कमरेच्या हत्यारावर मुठी ठेवलेले गणोरीजी राजे, हरजी राजे व अमळोजी राजे महाडिक शिबंदीच्या मेळाने येताना बघून शंभूराजे पुढे झाले. सर्वांना खांदा भेट देऊन त्यांचे कुशल घेतले. हरजी राजे संभाजीराजांचे मेहुणे होते. राजांच्या थोरल्या भगिनी अंबिकाबाई त्यांना दिल्या होत्या. दोन्ही बाजूंना गणोजी राजे व हरजी राजे असे 2 मेहुणे घेत संभाजीराजे 7 महालाकडे वळले. मेहुणे मंडळ येसुबाईंच्या महाली आले. त्यांना भेटून सकवारबाईंचे दर्शन करून साऱ्या आसामी राजांच्या खासेवाड्यातील बैठकी दालनात आल्या. पाहुणे आल्याची खबर लागलेले हंबीरराव, येसाजी कंक, आनंदराव, रुपाजी, ज्योत्याजी केसरकर, तुकोजी पालकर, त्र्यंबकबाजी यांच्यासह त्यांच्या भेटीला आले. सादिलवारीने क्षमकुशल झाल्यावर हरजीरावांनी मुद्द्याचा प्रश्न उभा केला. राजांच्या मंचकारोहणावरचा पुढील कारभार चालणार आहे की काय सरलष्कर? आम्ही तेच म्हणतोय. 5 महिने झालं गादी रिकामी आहे. हंबीररावांनी त्यांना दुजोरा दिला. राजे तुम्ही अभिषेक करून घेणार आहात की नाही? हरजीरावांनी रोकडा सवाल केला. त्याशिवाय काही महत्त्वाच्या बाबी निकाली लागत नाहीत. गणोजीराजे काय अर्थाने बोलले ते कुणालाही कळले नाही. आम्ही तुम्हा सर्वांच्या भावना जाणतो. अभिषेकही घेणार आहोत आम्ही. त्यासाठी लागणारी सिद्धता मात्र पावसाळा परतल्याशिवाय होणार नाही. हा आमचा अभिषेक नाही, महाराज साहेबांच्या गादीच्या अख्खेतारीचा आहे. त्याच इतमामानं तो करावा लागेल. भोवतीचे दरबार त्यावर नजर लावून आहेत. घाईचे हे कार्य नव्हे. संभाजीराजांनी शांतपणे सर्वांना उत्तर दिले. सर्वांना ते पुरेसे झाले. थाळ्याची वर्दी आल्याने सर्वांसह राजे उठले. दालनाबाहेर येताच त्यांची वाट बघत उभा असलेला बांधकामाचा अख्खेतारीत प्रमुख हिरोजी इंदुलकर लावून म्हणाला, आम्हासनी बरं याद केलं होतं धन्यानी. त्याला बघताच राजांची चर्या पालटत कष्टी झाली. आपला हात तळवा निरखीत ते पटेल म्हणाले, हिरोजी महादरवाजा सामने निकोप जागा निवडून सती गेल्या मासाहेबांचं वृंदावन उठवा. त्या नाहीत त्यांचं वृंदावन तरी येता जाता नजरेस पडेल आमच्या. पुतळाबाईंच्या आठवणीने सर्वांचे चेहरे म्लान झाले. संध्याकाळी हरजी राजे, अमळोजी, गणोजी यांच्यासह गडाचा घेर टाकून जगदीश्वराच्या मंदिरात प्रवेशताना संभाजीराजे हरजींना म्हणाले, एक मोठी जिम्मेदारी टाकणार आहोत आम्ही तुमच्यावर राजे. विश्वास आहे तुम्ही ती पार पाडाल. जी आम्ही घरचेच आहोत. पडेल ती जोखीम आपली मानू. हरजींनी त्यांना विश्वास दिला.
पिंडीवरचे एक बिल्वदल उचलून राजांनी ते हरजींच्या हाती दिले. महाडिकाने आण म्हणून ते जिम्मेदारी काय ते कळले नसताही आपले केले. ते बोलणे ऐकून उत्सुक झालेल्या गणोजींची मात्र निराशा झाली. गडावर रात्र उतरली. सुखदालनात मंचकावर लेटलेल्या राजांच्या पायाशी बसून त्यांचे पाय चुरणाऱ्या येसुबाई मध्येच थांबल्या. पदर नेटका करताना त्यांच्या हातीचा चुडा किनकिनला. बांधील बोलात त्या म्हणाल्या, एक ऐकणं होईल का? सांगा. आजवर कधी काही बोललो नाही, पण एक मागणं आहे पायांची. येसुबाईंचा आवाज बघता बघता जडावला. कपाळावर घेतलेले भुज हटवून संभाजीराजे बसते होत म्हणाले, असं काय बोलता येसू? म्हणे असेल ते साप सांगा. तुम्ही साधी मागणी घातली होती भवानीच्यासाठी गंडादोरा आणण्याची, तो आम्ही आणलाच नाही. आणले ते गडांतर. राजांचा आवाज दुखरा झाला. असं बोलू नये. आलं होतं त्यातून निभावले भावेश्वरीच्या कृपेनं. पुढचा विचार करता काही पायाशी ठेवावं म्हणतो आम्ही. बिंदोक सांगा येसू. कितीही अवघड असलं तरी तुमची इच्छा पूर्ण करू. त्या ऐकताना येसुबाईंची चर्या उजळली. आपोआपच त्यांचे हात राजांचे पाय चुरू लागले. कसे बोलावे या विचारात त्या थोड्या घोटाळल्या. मग अंधाऱ्या रात्रीला आधार देण्यासाठी लाख लाख चांदण्या लुकलुकाव्यात तसे त्यांच्या तोंडून बोल उमटले. आता दस्त केल्या आसामीवरचे चौकी पहारे उठवावे स्वारीनं. आबासाहेबांच्या हातापाठीची हयातभर वावरलेली ती माणसे आहेत. चुकली तरी आपलीच आहेत. स्वारीनं त्यांना अभय द्यावं, पदरी घ्यावं. येसू नको. तो विषय जिवाळ्याच्या ओठातून आलेला ऐकून राजे संभ्रमित झाले. आबासाहेब असते तर त्यांचे पाय धरूनही आम्ही हेच मागणं घातलं असतं. अशी हुन्नराची माणसं घडवतो म्हटल्यानं घडवता येत नाहीत. पुरात उफाळली आणि नुकसान करून गेली म्हणून वेशीवरून काही नदी उठवून लावता येत नाही. आपली माणसं चुकली तर सांगायचं कुणाला? दाद मागायची कुणाकडं? ही माणसं वडीलधारी आहेत, मोठ्या अनुभवाची आहेत. मोठ्यांच्या चुकाही मोठ्याच असतात. म्हणूनच त्यांना क्षमा करायलाही मन मोठं करावं लागतं. स्वारीनं ते दाखवावं. खुद्द स्वारींच्या बाबतीनं आबासाहेबांनी असं दाखवलं आहे. महाराजांच्या आठवणीनं येसुबाईंचा गळा दाटून आला. आपल्यासमोर प्रत्यक्ष थोरल्या आऊ म्हणजे पाचाडच्या मासाहेब बसल्या आहेत असा भ्रम राजांना चाटून गेला. आपल्या प्रिय पत्नीचा हात मायेनं आपल्या हाती घेत तो हलके थोपटून राजे म्हणाले, आम्ही निर्णयासाठी चाचपडत होतो येसू. तुम्ही आम्हाला भलं बळ दिलत. तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. ते तातडीनं व्हावं. पेशवे ज्वराच्या व्याधीनं कोठीत अंतरुणाला खिळलेत. येसुबाईंचा आवाज कातरला. काय म्हणता तुम्ही? स्वतःलाच विचारला वाटावा असा प्रश्न राजांच्या तोंडून सुटला. येसुबाईंच्याकडे खुद्द राजांच्याकडेही त्याचे उत्तर नव्हते. जगदंब जगदंब म्हणत अस्वस्थ राजे लेटले. येसुबाई त्यांचे पाय चुरू लागल्या. चिरागदाने कुचमत तेवू लागली. हरजी राजे आणि गणोजी राजे यांनीही आग्रह धरला. साहेब सिंहासनाधीश होणार आणि प्रधान मंडळाच्या घरी चौक्या हे विहित नाही. राजांनी चांगोजीला याद फरमावून हुकूम दिला. 10 आसामीवरचे चौकी पहारे काढून घ्या आणि पेशव्यांच्या वाड्यावर राजवैद्यांना पहिले पाठवून द्या. आज्ञेप्रमाणे अण्णाजी, पंत, हिरोजी, बाळाजी यांच्यावरचे पहारे उठले. कोल्हापूर पन्हाळगडची कैद माणसेही मुक्त करण्याचे हुकूम देण्यात आले. औषधांची फडशी घेतलेले राजवैद्य मंत्रीवाडीतील मोरोपंताच्या वाड्यात आले. ज्वराने सणसणलेल्या मोरोपंतांनी त्यांना बघताच हात डोलवून काही न बोलताच उपचार घेण्यास साफ नकार दिला. 2 दिवस झाले. दौलतीचे कदीम चाकर पेशवे आपल्या धन्यासारखे झेंडू फुटल्या ज्वराने संभ्रमात गेले. त्यांच्या मंचकाभोवती त्यांचे पुत्र निळोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत, राहूजी, राघो स्वानंद आणि हंबीरराव ही हवालदिल माणसे दाटली. आता पंतांना भरोसा नव्हता. सर्वांनाच वाटत होते की या अंतकाळी राजे पेशव्यांना भेटावे, पण तसे राजांपुढे ठेवण्याची कुणाची हिंमत नव्हती. एकाएकी पंतांभोवती दाटल्या आसामीत खसपस माजली. पंतांना आवरण्यासाठी निळोपंत आणि त्यांचे खाजगी कारभारी तेवढेच मंचकावर राहिले. बाकी सारे मागे हटले. दालनात कुजबूज उठली. युवराज्ञी येत आहेत. आपले खाजगीचे कारभारी आणि कुणबिनींच्या घेरातून प्रत्यक्ष छत्रपतींच्या सृष्णा युवराज्ञी येसुबाई साहेब आज पहिल्याने मंत्रीवाडीची पायरी चढत होत्या. दालनात प्रवेशणाऱ्या येसुबाई भ्रमात गेलेल्या मोरोपंतांना जिजाऊच वाटल्या. महासाहेब! क्षीणपणे त्यांचे होठ हल्ले. अशा स्थितीतही ते मुजरा देण्यासाठी खटपटीने उठू बघू लागले. झटकन पुढे झालेला येसुबाईंच्या तोंडून शब्द उमटला, पंत काका. पंतांना तो ऐकू गेलाच नाही. त्यामागची वेदना भोवतीच्या सर्वांना चाटून गेली. स्वारी तुमच्या भेटीस येते आहे पंत काका. येसुबाईंना अधिक बोलवेना. समोरचे पेशवे बघून अंतकाळी आबासाहेबांची स्थिती ही अशीच झाली असेल या विचाराने डोळे भरून आल्याने तर त्यांना पंतही दिसेनासे झाले.
भोवतीची माणसे मुजरे देण्यासाठी लवली आहेत हे बघून पदरकाठाने डोळे निपटीत येसूबाईंनी मागे बघितले. हरजीराजांसह संभाजीराजे दालनात येत होते. मंचकावर लेटल्या पंतावर खिळलेली त्यांची नजर विचित्र दिसत होती. आघाडी मनोऱ्याच्या दगडी खांबांना घेरून बसलेली काळपट छटा तीत काठोकाठ भरून आली होती. त्यांच्या मस्तकीचा जिरेटोप दिसताच पंतांचे डोळे लखलखत तळातून ढवळून निघाले. दालनभर फिरणाऱ्या त्यांच्या नजरेला प्रत्येक चेहरा टोपीधारी छत्रपतींसारखा दिसू लागला. ओठ एकसर पुटपुटू लागले. जी स्वामी. हात उशाशी वारंवार येऊ लागला. पंत. संभाजीराजांच्या तोंडून घुगरी धरली साद उमटली. फक्त येसूबाईंनाच तेवढेच जाणवले की अशी साद स्वारी क्वचितच, आणि ती सुद्धा आबासाहेब वा थोरल्या आऊंना घालीत होती. भावशून्य नजरेने पंत संभाजीराजांच्याकडे बघू लागले. त्यांचे ओठ जे बोलत होते त्याचा भोवतीच्या जगाशी काही एक संबंध नव्हता. तो गेल्या छत्रपतींशी होता. कुणालाच त्याची उकल होत नव्हती. या 2 वस्तू आम्ही आणल्या आहेत स्वामी. मागील सर्व सुखरूप आहे. सेवेत सादर होण्यास विलंब झाला, क्षमा असावी. मध्येच डोळे मिटलेले पंत हात उशासीने चाचपू लागले. संभाजीराजांनी नजरेनंच उशाशी काय आहे हे कळावे यासाठी निळोपंतांना विचारले. निळोपंतांनी जन्मदात्याच्या उशाखालून 2 वस्तू बाहेर काढून राजांसमोर उलगडून धरल्या. त्यातील एक करंडात पेशव्यांच्या शिक्के मुद्रा होत्या आणि दुसऱ्या एका छोट्या डबीत एक मोतीबंद भीकवाळी होती. मुद्रा शिक्क्यांचा अर्थ संभाजीराजांसह सर्वांना लागत होता, पण भीकवाळीचा अर्थ भ्रमचित्त झालेल्या मोरोपंताशिवाय कुणालाच कळणार नव्हता. दुसऱ्या सुरत स्वारीनंतर रायगडी परतलेल्या थोरल्या महाराजांसमोर पंत एके दिवशी रुजू झाले होते. त्यांनी कानात घातलेली भिकबाळी महाराजांच्या लक्षात आली. ती बघून काही न बोलताच ते फक्त हसले होते. महाराजांचा काही गैरसमज होऊ नये म्हणून मोरोपंतांनी तातडीने खुलासा केला. उत्तरेतून मथुरेच्या पाहुणे मंडळीकडून आलेला डाग आहे हा स्वामी. तुम्हाला शोभून दिसतो पंत. आमचा काही गैरसमज नाही तुम्हाबाबत. पण काय महाराज. उत्सुक पेशवानी प्रश्न केला होता. पंत, आमचे हात केवढे थिटे आहेत. 2 वार आमच्या संगती सुरते पावते दौडणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याला अशी देखणी बाळे आम्हाला बक्षे करता आले असती तर. महाराजांची ती झेप बघून मोरोपंत त्यावेळी अवाक झाले होते. दुसऱ्या दिवशी ते महाराजांना पेश झाले, तेच कानीची देखणी बाळी उतरून ठेवून. ते बघताना महाराजांची नजर व्यथित झाली होती. कर्नाटक स्वारीहून परतताना महाराजांनी रघुनाथपंत हनुमंत्यांना सांगून खास दख्खनी माठाची मोतीबंद बाळी घडवून घेतली होती. अंतकाळी पंतांच्या भेटीसाठी व्याकुळलेल्या छत्रपतींनी शेवटी ती चांगोजींच्या हाती देऊन आज्ञा केली होती, हे पंतांना द्या. छत्रपतींची ते अमोल प्रेम खून बघताना मोरोपंत ढसाढसा रडले होते. ती बाळी त्यांनी कधीच कानात चढविली नव्हती. नेहमी कुलदेवतेच्या अंगाऱ्यासारखी कबरबंदात जतून ठेवली होती. भ्रमात जाण्यापूर्वी त्यांनी निळोपंतांना बोलावून घेऊन सांगितले होते, आमच्याबरोबर आमचे हे शिक्के आणि ही देणगी दोन्ही डाग स्मरणपूर्वक दहन करा. खिन्नपणे संभाजीराजे मंत्रीवाडीतून बाहेर पडले. संध्याकाळी वाडीत कल्लोळ उठला. मोरोपंतांची जीवनयात्रा संपली होती. मराठी दौलतीच्या कानातील जुनी जाणती बाळी गळून पडली होती. बोलावून घेतलेल्या प्रल्हाद निराजींना संभाजीराजांनी संतपणे आज्ञा केली. पेशव्यांचे विधिकर्म होताच त्यांचे चिरंजीव निळोपंतांकडे पेशवाईची वस्त्रे आणि शिक्के करंड पाठवा. आणि काही न बोलता जडावल्या पावली ते येसूबाईंच्या कानी हा निर्णय घालण्यासाठी दरुणी महालाकडे निघून गेले.